ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की आता किल्लेदारांच्या घरी पूजा आहे आणि त्यासाठी प्रतिमा आत्या, अस्मिता, त्याचबरोबर सायली आणि सुमन काकी चौघीजणी मिळून तयारी करत असतात. इतक्यात लगेचच अस्मिता ही सायलीला म्हणते, सायली अगं तू तर आलीस, पण अर्जुनचं काय? तो कुठे राहिला? तुम्ही दोघंजणं तर एकत्र गेला होतात ना दागिने आणायला. मग त्यावर सायली म्हणत असते, नाही बरोबर बोलताय तुम्ही अस्मिताताई, आम्ही एकत्र गेलो होतो, पण काय झालं ना, आम्ही दागिने आणायला गेलो आणि अचानक त्यांना एक काम आलं. त्यावर प्रताप म्हणत असतो, वा, म्हणजे अर्जुन दसऱ्याच्या दिवशी बायकोला सोनं घ्यायला गेला आणि तिथेही त्याला काम आठवलं म्हणून कामासाठी तो गेला. त्याबरोबर आता लगेचच सगळीजणं जोरजोराने हसायला लागतात, कारण खरोखर हसण्यासारखीच गोष्ट आहे की बायकोला नवरा दागिना घ्यायला गेला आणि तिथे काम आठवलं म्हणून कामाला लागला. त्याबरोबर आता इथे लगेच अर्जुन तिकडे पोहोचतो आणि म्हणत असतो, नाही डॅड, चुकलात तुम्ही, मी कामात असूच शकत नाही आणि माझ्या बायकोसाठी दागिना घ्यायला गेलो तेव्हा तर नाहीच नाही. माझी बायको घरी आली बघा, तिच्या पाठोपाठ मी सुद्धा ताबडतोब घरी आलोच की. त्यावर लगेचच अस्मिता म्हणते, नाही रे, तू घरी आलास, पण दागिन्याचं काय? त्यावर अर्जुन तिच्याकडे बघायला लागतो. तर अस्मिता म्हणते, अरे असं काय बघतोयस? तू आणि तुझी बायको घरातनं बाहेर पडला होता दागिना आणायसाठी तिला, मग दागिना घेतला असेल ना, कुठे घेतलायस दागिना? बघू मला काय आणलंस बायकोसाठी ते. त्याबरोबर मग आता अर्जुन म्हणायला लागतो, दागिना ना, ते मी म्हणजे दागिना. त्यावर आता तो सायलीकडे बघायला लागतो आणि आता काय सांगू असं विचारत असतो. त्यावर इथे आता कल्पना लगेचच म्हणायला लागते, हां बोलू नकोस तू, तुला उत्तर आठवणारच नाही, कारण सायलीने आम्हाला आधीच सांगितलं आहे की तू तिला अर्धवट रस्त्यात सोडून गेलास म्हणून तुला काम आठवलं म्हणून. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही नाही, ॲक्च्युली मी तिला दुकानासमोर वगैरे नव्हतं सोडलं, आम्ही आतमध्ये गेलो होतो दुकानात, ज्वेलरी बायकोने बघितली बट काय झालं ना, ॲक्च्युली तिला तिथे दागिने नाही आवडले. तिला बायकांना चॉईसेस किती असतात माहिती आहे ना तुला तर. त्याबरोबर लगेचच आता सगळे सायलीकडे बघायला लागतात. तर कल्पना म्हणत असते, नाही रे, माझा सायलीवर पूर्ण विश्वास आहे, तिने एवढी नाटकं केलीच नसणार, तू उगाचच्या उगाच काहीतरी खोटं बोलू नको. सायली कधीच एवढे 1760 नाटक करतच नाही, काहीही बडबडशील का रे? त्याबरोबर आता सायली ही अर्जुनकडे रागाने बघते जरा. तर अर्जुन म्हणत असतो, आता काय सांगणार. आता तो सायलीकडे बघत असतो, तर तो म्हणत असतो, नाही हो, पण ॲक्च्युली मम्मा ते. त्यावर सायली म्हणते, मी सांगते काय झालं ते. आई काय झालं ना, आम्ही गेलो होतो दुकानात, पण मला पारंपरिक दागिने हवे होते आणि तिथे नव्हते पारंपरिक दागिने. मग शेवटी मीच म्हणाले की जाऊ दे, कशाला उगाच पैसे वाया घालवायचे, वेळ वाया घालवायचा, म्हणून मग आम्ही काही खरेदी न करता तिकडनं सरळ घरी आलो. त्याबरोबर लगेचच आता प्रताप म्हणत असतो की हां ठीक आहे ना, काही हरकत नाही. सायली, तुला ह्या वेळेस दागिने आवडले नाही ना तिथे, एक काम कर अर्जुन, तिला पुढच्या वेळेस दिवाळी येते आहे ना, पाडवा, दिवाळी पाडवा, तेव्हा मस्तपैकी दसऱ्याचं आणि दिवाळी पाडव्याचं गिफ्ट सोबत दे काय. त्याबरोबर लगेच सगळे हसायला लागतात. इतक्यात तिकडे गुरुजी आलेले असतात. आता गुरुजी तिकडे आल्याबरोबर लगेचच सुमन काकी पुढे येते आणि गुरुजींना म्हणते, नमस्कार गुरुजी, तुम्ही सांगितलेलं सर्व साहित्य व्यवस्थित आणून ठेवलेलं आहे इथे आणि पूजेची सगळी मांडामांडसुद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणेच केलेली आहे. अजून जर काही राहून गेलं असेल तर प्लीज तुम्ही बघा आणि तसं मला सांगा. त्याबरोबर लगेच गुरुजी म्हणतात, हो हो चालेल. आता लगेच सगळी लोक हे पूजेचं सगळं काही साहित्य वगैरे बघण्यासाठी पुढे येतात. तर सायली अर्जुनला खुणावते की मागे या, मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्याबरोबर अर्जुन हा पटकन अलगद मागे येतो. तर सायली ही अर्जुनला विचारते, गाठोड्याचं काय झालं? तुम्हाला ते गाठोडं मिळालं ना? त्यावर अर्जुन सांगतो, हो मिळालं. म्हणजे मिळालं ना. त्यावर सायली म्हणते, मग कुठे आहे ते गाठोडं? त्यावर अर्जुन सांगतो, आपल्याच गाडीमध्ये गाडीच्या डिकीत ठेवलं आहे. त्यावर सायली म्हणते, मला ते गाठोडं बघायचं आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, आर यू शुअर की तुला ते गाठोडं बघायचं आहे? सायली म्हणते, हो चला. मग आता अर्जुन आणि सायली दोघंजणं गुपचूप घरातनं बाहेर येतात. तर इकडे प्रियाला आठवत असतं की अर्जुनच्या गाडीने तिला टेकओव्हर केलं, त्यामुळे तिला ते गाठोडं स्वतःच्या गाडीतून बाहेर फेकून द्यावं लागलं होतं आणि ती आता म्हणत असते, शिट शिट,
मला माझं गाठोडं फेकून द्यावं लागलं. जर ते गाठोडं माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाच्या हाती लागलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. जर अर्जुन आणि सायली तिकडे आलेच नसते ना तर मला ते गाठोडं फेकायची गरजच पडली नसती. पण आता काय करू मी? काहीही करून ते गाठोडं लवकरात लवकर मला मिळवायला हवं. पण कसं जाऊ तिथपर्यंत? हा किल्लेदार सतत माझ्यावरती नजर ठेवून असतो, अगदी सतत. मला घराबाहेर पडण्यासाठी संधीच मिळत नाही आहे. आता ती चिडचिड करत असते. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन हे घरातनं बाहेर आलेले असतात. तर अर्जुन हा सायलीला विचारत असतो, बायको, खरंच नक्की तुला ते गाठोडं बघायचं आहे का? नाही म्हणजे नंतर उगाच तुला त्रास व्हायला नको ना गं, म्हणून विचारतोय. त्यावर सायली त्याला सांगते, हे बघा, मला जरी त्रास झाला तरीसुद्धा मी ते गाठोडं बघणारच आहे. कारण मला माझी स्वतःची भीती मारायची आहे. आणि जर मला माझी भीती संपवायची असेल ना तर माझ्याकडे हे गाठोडं पाहण्यावाचून दुसरा कोणताही पर्यायच नाही आहे. म्हणून मी म्हणते की मी हे गाठोडं बघेन. त्यावर मग अर्जुन म्हणतो ठीक आहे. आणि मग आता सायलीसमोर अर्जुन ते गाठोडं आणायला जातो. तोपर्यंत इकडे पूजेला येण्यासाठी प्रतिमा त्या प्रियाला हाक मारायला आलेले असतात. आणि आता त्या प्रियाच्या खोलीबाहेर येऊन दरवाजा ठोठावत म्हणत असतात, तन्वी, दरवाजा उघड. तन्वी, तन्वी, तुला ऐकू येतं आहे का मी काय म्हणते ते? दरवाजा उघड. हे बघ, खाली गुरुजी आलेले आहेत पूजेसाठी. तुला कोणी पुन्हा बोलवायला येणार नाही आता. तुला तुझंच आवरून खाली यायचं आहे, समजलं? चल लवकर, हट्ट करू नको, आवर आणि ये लवकर खाली. एवढं बोलून प्रतिमा त्या जातात. आता प्रियाला पूजेला जाण्यात वगैरे काहीच इंटरेस्ट नसतो, कारण तिचा संताप झालेला असतो ना. प्रिया रागाने बेडवरची एक उशी दरवाजावर आपटत म्हणते, आता हिच्या ऑर्डर ऐकायच्या का मी? अर्धा मेंदू कुठची? आणि मग रागाने, अरे मी काय करू आता, असं ती ओरडत असते. तर दुसरीकडे अर्जुन आता सायलीसमोर प्रियाचं ते गाठोडं उघडतो. आता त्या गाठोड्यामध्ये एक डॉल असते, एक कॅप असते, एक फ्रॉक असतं, एक वॉलेट असतं. सायली ते वॉलेट बघते. सायली ती कॅपही हातात घेऊन तिच्यावरून हात फिरवते. सायली ते फ्रॉकही बघते. पण सायलीला वाटत मात्र काहीच नसतं. अर्जुन मनातल्या मनात विचार करतो, अरे हे असं कसं शक्य आहे? सायलीला स्वतःच्या वस्तू का बघितल्याच्या नंतर काहीच आश्चर्य किंवा काहीच वेगळं कसं वाटत नाही आहे? इट्स स्ट्रेंज. आता अर्जुन या गोष्टीचा जरा विचार करायला लागतो की काहीतरी गडबड वाटते. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता किल्लेदारांच्या घरातली जी पूजा असते त्याच्यासाठी सर्व काही अगदी तयार असतं. आणि गुरुजी आता म्हणत असतात की चला, पूजेला सगळेजण बसू शकतात, पूजेला बसायची वेळ झाली आहे. त्याबरोबर इथे आता नागोबा म्हणत असतो, दादा मी काय म्हणतो, मी अश्विनला, इतक्यात अश्विनच त्या ठिकाणी येतो. अश्विन आता त्या ठिकाणी आलेला असतो. आता तो घरातल्या सगळ्या फॅमिलीला तिथे बघतो आणि त्याला जरा आश्चर्य वाटतं की ही सगळी लोकं इथे कशाला आली आहेत. तर आता नागोबा म्हणायला लागतो, अरे अश्विन, बरं झालं तू आलास. आता मी तुलाच कॉल करणार होतो. अरे आज आपल्या घरामध्ये नवमीची पूजा आहे, तर तू एक काम कर, जा पटकन वरून फ्रेश होऊन ये पूजेला बसायसाठी. जा जा लवकर जा. हे काय, तुला फोन करायला हातात फोन घेतला आणि तूच घरात हजर झालास. त्यावर अश्विन म्हणत असतो, अच्छा म्हणून ही सगळी लोकं इथे आली आहेत का? आता अश्विनने असं म्हटल्याबरोबर सुमन काकीच्या लगेचच लक्षात आलेलं असतं की अश्विन हा चिडलाय थोडा. मग सुमन काकी अश्विनला म्हणायला लागते, अश्विन, अरे तू कशाला थांबतोयस? तू जा ना पटकन वरून फ्रेश होऊन ये, मग त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करू शकू. जा जा पटकन आवरून घे. त्याबरोबर अश्विन हा आवरायला तिकडनं वरती चाललेला असतो. तो अर्धवट जिना चढतोसुद्धा. इतक्यात गुरुजी म्हणतात, चला आता पूजेला बसायला जोडप्याने पुढं या. त्याबरोबर आता प्रतिमा आत्या म्हणते, अहो मला काय वाटतं, यावेळेस पूजेला आपण बसण्याऐवजी सायली आणि अर्जुनला बसवूया, चालेल ना तुम्हाला? त्याबरोबर आता रविराज काका म्हणतात, हो का नाही, बसू देत ना. सायली आणि अर्जुन तुम्ही दोघंजणं बसा यावेळच्या पूजेला. आता ही गोष्ट काही अश्विनला पटत नाही. अश्विन लगेचच पटकन खाली उतरून येतो आणि म्हणत असतो, सॉरी, पण ही दोघंजणं का बसतील ह्या घरातल्या पूजेला? त्याबरोबर आता लगेच रविराज काका अश्विनला सांगतात, कारण ते दोघंसुद्धा या घरचा, या कुटुंबाचा भाग आहेत ना, म्हणून. त्याबरोबर आता नागोबा म्हणायला लागतो, नाही ते सगळं बरोबर आहे दादा, पण तन्वीचं काय? अजूनही आपली तन्वी पूजेसाठी खाली आलेली नाही आहे, तिने पूजेला यायला हवं ना आता. त्याबरोबर लगेचच सायली ही प्रतिमा आत्यांना विचारते, प्रतिमा आत्या, अहो का नाही आली प्रिया? मगाशी गेला होतात ना तुम्ही तिच्या खोलीमध्ये तिला आणायला, मग
त्याबरोबर आता लगेचच इकडे प्रतिमा आत्या म्हणायला लागते की अगं हो, मी गेले होते खरी, पण तिने मला काही उत्तरच दिलं नाही. ती बोललीच नाही काही मी येते किंवा नाही येते. मग मी काय करणार? त्याबरोबर आता प्रतिमा आत्या असं म्हटल्यावर मग सायली जरा 2 मिनटं गप्पच बसते. तर रविराज काका म्हणत असतात, अच्छा, म्हणजे आता ह्या मुलीच्या म्हणण्याप्रमाणे आपण वागायचं आहे का? हिला वाटेल तेव्हा ही पूजेसाठी खाली येणार, हिला वाटेल तेव्हा ही येणार नाही, असं चालणार नाही आहे. आता हिच्या मनाप्रमाणे, हिच्या मर्जीप्रमाणे गोष्टी घडायला हे घर आहे, धर्मशाळा नाही आहे. समजलं ना? आता रविराज काका हे चिडलेले असतात, संताप होत असतो त्यांचा. मग आता प्रताप हा त्यांना म्हणतो, शांत हो, शांत हो. हे बघ, अरे आम्ही जसा तन्वीच्या वागण्याचा विचार करणं सोडून दिलं ना, तसंच आता तुम्हीसुद्धा सोडून द्या रे. त्रास करून घेऊ नका स्वतःच्या जीवाला उगाच. त्याबरोबर आता इथे सायली ही म्हणायला लागते, रविराज काका, प्रतिमा आत्या, तुम्ही दोघांनी एक काम करा, तुम्ही पूजेला बसा, तोपर्यंत मी जाते आणि प्रियाला घेऊन येते. त्यावर प्रतिमा आत्या म्हणत असते, अगं सायली, पण मी तर. त्यावर सायली म्हणते, प्लीज बसा तुम्ही दोघंजणं पूजेला, मी लगेच जाते आणि बघते प्रियाकडे, तिला घेऊन येते ना पूजेला, एकत्र बसू पूजेला. हां, आले. आणि मग आता अश्विन हा खालीच थांबतो, तर बाकीचे सगळे हे पूजेसाठी वळतात. तर सायली ही वरती प्रियाच्या खोलीबाहेर आलेली असते आणि ती दार ठोठावत असते आणि मला तुझ्याशी बोलायचं आहे, दार उघड असं म्हणते. प्रिया आता चिडते आणि म्हणत असते, हे बघ, मला तुझ्याशी काहीसुद्धा बोलायचं नाही आहे, मी दार उघडणार नाही. त्यावर सायली म्हणत असते, हे बघ प्रिया, जर तुला असं वाटत असेल की आत्ता मी इथे जे काही बोलणार आहे ते फक्त तुझ्या माझ्यात राहावं, तर गुपचूपपणे दार उघड. कारण हे बघ, मला अजिबात इच्छा नाही आहे की उगाच आपल्या दोघीतलं बोलणं बाहेर कोणी ऐकावं. त्यामुळे आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते. त्यावर मग प्रिया रागाने दार उघडते आणि सायलीला म्हणत असते, हे बघ, मी ना तुझ्या या पोकळ धमक्यांना अजिबातच भीत नाही आणि भीक तर मुळात घालतच नाही. त्यामुळे मला ह्या असल्या धमक्या तू द्यायच्या नाही या. त्याबरोबर सायली आतमध्ये येते आणि म्हणत असते, हे बघ, मी तुला कुठल्याही पद्धतीची धमकी वगैरे देत नाही आहे, मी तुला फक्त एवढंच सांगायला आली आहे की पूजेलाच चल. त्याबरोबर प्रिया म्हणत असते, मी कशाला? माझी काय गरज आहे? सांग ना, बोल, माझी काय गरज आहे? तू आहेस ना, मग तू कर ना सगळीकडे पुढे पुढे. त्यावर सायली म्हणत असते, हे बघ प्रिया, लक्षात ठेव, आत्तापर्यंत तू खूप चुका केलेल्या आहेस, तरीसुद्धा तुला असं कुटुंब मिळालं आहे की त्यांनी तुझ्या सगळ्या चुका स्वतःहून पोटात घातल्यात, तुला माफ केलं आहे आणि घरातसुद्धा राहायला दिलं आहे. आणि मग जर ते तुला पूजेला बोलवत आहेत तर तुला पूजेला यायला तरी काय हरकत आहे? त्याबरोबर प्रिया म्हणत असते, त्यांना हवं असेल ना तर ते स्वतः येतील बोलवायला, तुला का पाठवलं? त्यावर सायली म्हणत असते, प्रतिमा आत्या तुला बोलवायला आल्या होत्या प्रिया, तू नाही आलीस त्यांच्याबरोबर, कळलं तुला? तू त्यांना दूर लोटलंस. त्यावर प्रिया म्हणत असते, गप ग सायली, अगं फक्त पूजेला यायला आई बोलवायला आली तेव्हा माझा मूड बरा नव्हता, तब्येत बरी नव्हती, म्हणून मी दरवाजा काय नाही उघडला, तर तू लगेच म्हणायला लागलीस की मी माझ्या आईला दूर लोटलं वगैरे. अगं गप, काहीही काय बोलतेस? आणि मला ना तुझ्यासारखं खोटं खोटं गोड गोड वागायला जमतच नाही, मी एवढी नाटकं करतच नाही. त्यावर सायली म्हणते, हे बघ प्रिया, मला उगाच तुझ्याशी वाद घालायचा नाही आहे, मी तुला फक्त पूजेला बोलवायला आली आहे, तू पूजेला चल. त्याबरोबर आता प्रिया म्हणत असते, मी म्हटलं ना मला नाही यायचं आहे पूजेला, तर नाही यायचं आहे, कळत नाही का गं तुला? आणि तसंही पुढे पुढे करायची सवय तुला आहे, मला नाही. प्रतिमा आत्या, मी हे करू का? रविराज काका, मी ते करू का? मी असं करू का? मी तसं करू का? तुला विचारायचं असतं, मला नाही. अगं एखाद्याने तुला साधं बघितलं ना तरी त्याला डायबिटीज होईल, समजलं का? त्याबरोबर दुसरीकडे रविराज काका आणि प्रतिमा आत्या हे दोघंजणं पूजेला उभे राहिलेले असतात आणि गुरुजी आता पूजा सांगायलासुद्धा सुरुवात करतात. तर इकडे आता सायली ही प्रियाला म्हणत असते, अगं एवढं वाईट का वागतेस तू प्रतिमा आत्याबरोबर? स्वतःच्याच आईबरोबर इतकं क्रूर, इतकं वाईट कोणी वागू शकतं का? का वागतेस तू? का इतका त्रास देतेस त्यांना? का छळ करतेस तू त्यांचा? त्याबरोबर प्रिया म्हणते, गप ग, उगाच काहीतरी बोलू नको, दरवाजा उघडला नाही म्हणून काय लगेच छळ वगैरे करते का? त्यावर सायली म्हणते, मी आत्ताच नाही बोलत आहे प्रिया, मी या अगोदरच्या गोष्टींबद्दल बोलते. या अगोदर तू प्रतिमा आत्यांच्या गोळ्या का बदलल्यास? या अगोदर तू प्रतिमा आत्यांना तव्यावर ढकलण्याचा प्रयत्न का केलास? त्यावर प्रियाला त्या गोष्टी आठवायला लागतात आणि प्रिया आता थोडीशी घाबरते. तर सायली म्हणते, बोल ना, आहे का तुझ्याकडे उत्तर? नाही आहे ना, कारण आम्हाला माहिती आहे आत्ताही तू खोटंच उत्तर देशील, खोटंच बोलशील. पण मी तुला शेवटचं सांगते प्रिया, प्रतिमा आत्यांबरोबर नीट वागायचं, चांगलं. त्याबरोबर प्रिया टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणत असते, वा वा वा, आता सायलीचं लेक्चर सुरू झालेलं आहे. सायली आता लेक्चर घेत आहे, पण काय आहे ना,
मला त्या लेक्चरला बसण्यात काही एक काडी मात्र इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळे तू तुझं तोंड बंद केलंस आणि गुपचूपपणे इकडनं खाली निघून गेलीस ना तर तेच तुझ्यासाठी भलं होईल, कळलं? आणि तुला जाणून घ्यायचं आहे ना मी माझ्या आईबरोबर चांगलं का वागत नाही ते घ्यायचं आहे ना तुला जाणून. त्यावर सायली म्हणते हो बोल. त्यावर प्रिया म्हणत असते ऐक मग आता. तर दुसरीकडे रविराज काका आणि प्रतिमात्या यांनी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आरती करायला सुरुवात केलेली असते. खाली उत्तम पद्धतीने आरती सुरू असते आणि वरती युद्ध सायली आणि प्रियामधलं. प्रिया आता म्हणत असते ऐकायचं आहे ना. सायली म्हणते हो बोल ना, ऐकते आहे मी. प्रिया म्हणत असते तुझ्यामुळे मी माझ्या आईबरोबर वाईट वागते. तू कारणीभूत आहेस या सर्वाला, तू. सायली म्हणते मी काय केलं आहे? त्यावर प्रिया म्हणत असते मला नाही सहन होत. माझी आई माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुझ्यावर करते. माझ्या आईला येऊन मिठी मी मारण्या अगोदर तू मारतेस. अगं त्या दिवशी माझ्या आईचा मूड बरा नव्हता म्हणून मी तिला आवडतो म्हणून तिच्या आवडीचा सोनचाफा घेऊन आले, तर माझ्या आधी तिथे सोनचाफा घेऊन तू हजर होतीस. मग मला राग आला. मग मी माझा राग कोणावर काढणार? माझ्या आईवरच ना. त्याबरोबर आता इथे रविराज काका आणि प्रतिमात्यांनी पूजा करून संपन्न झालेली असते. गुरुजी आता म्हणतात सगळ्यांनी आरती घ्या. त्याबरोबर आता लगेचच सुमन काकी म्हणायला लागते अहो भाऊजी वहिनी, मला काय वाटतं पूजा पूर्ण झाली तरी अजून आपली तन्वी खाली आलेली नाही आहे. मी जाऊन स्वतः बघू का आता? त्याबरोबर रविराज काका म्हणत असतात की जा ना, जा बघ जाऊन. जातेस कशाला बघायला? एक काम कर ना, ह्या आरतीचं ताटच वरती घेऊन जा, वरतीच दे तिला आरती. त्याबरोबर मग आता लगेचच इथे अर्जुनला आणि प्रतापला कळतं की रविराज काका चिडलेत, त्यांना आता राग येतोय. तर लगेचच आता अस्मिता म्हणत असते की जाऊ देस काका, तू चिडू नकोस ना. अरे एवढा चांगला सण आहे, कशाला उगाच तू चिडून स्वतःचा मूड खराब करून घेतोयस, प्लीज चिडू नको. त्याबरोबर लगेचच रविराज काका म्हणायला लागतात अगं चिडू नको तर काय करू मी अस्मिता? तुला माहीत नाही आहे ह्या घरामध्ये तिने काय काय कटकारस्थानं केलेत ते. त्याबरोबर आता प्रिया म्हणत असते हे बघ सायली, तुला वाटतं ना मी माझ्या आईबरोबर चांगलं वागावं म्हणून, तर तू पुन्हा या घरात येऊ नकोस. जर तू या घरात आली नसतीस ना, तू माझ्या आईच्या पुढे केलं नसतंस ना, तर माझ्या आईमध्ये आणि माझ्यामध्ये एक चांगलं रिलेशन बिल्डअप झालं असतं. आमचं नातं खूप चांगलं असलं असतं, पण तुझ्यामुळे ते नाही आहे. त्याबरोबर इथे रविराज काका म्हणत असतात ती मुलगी एक नंबर कशी आहे ना ते मला बरोबर माहिती आहे, फक्त मला माहिती आहे आता. तर आता लगेचच अश्विन म्हणत असतो काका अरे काय चाललं आहे तुझं? तन्वीची तब्येत बरी नव्हती म्हणून ती फक्त पूजेला काय आली नाही, तर तू तिला एवढं घालून पडून बोलणार आहेस का रे? त्याबरोबर आता रविराज काका म्हणत असतात त्या मुलीवर आंधळ्यासारखा विश्वास तू ठेव अश्विन, मी तिच्यावरती काडी मात्र भरही विश्वास ठेवत नाही. त्या दिवशी तिच्या आईला तिची दया आली ना म्हणून तिला आम्ही या घरामध्ये राहायची संधी दिली. जर प्रतिमाने तिच्यावर दया दाखवली नसती तर मी सुद्धा तेच केलं असतं जे कल्पनाने आणि प्रतापने केलं आहे, कळलं तुला? त्याबरोबर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो हे बघ सिनियर प्लीज चिडू नकोस, तू जरा शांत हो प्लीज. अरे आज आपल्या घरात पूजा होती ना. त्याबरोबर इथे सायली प्रियाला म्हणत असते अगं काय बोलतेस तू हे प्रिया? आईच्या प्रेमात कसं कोणी वाटेकरी होऊ शकतं? अगं नाही असं नसतं, आई तर आई असते, आईचं प्रेम आईचंच प्रेम असतं ना गं, त्याच्यात वाटेकरी नाही गं, असं नसतं. अगं प्रतिमात्या फक्त माझ्या आते सासूबाई आहेत, तरीसुद्धा किती प्रेम करतात त्या माझ्यावर, किती जीव लावतात, स्वतःच्या मुलीसारखा माझी आई असल्यासारखा जीव लावतात. अगं मग तू तर त्यांची सख्खी मुलगी आहेस, मग तुझ्यावर प्रेम करणार नाहीत का त्या? त्याबरोबर आता प्रिया म्हणत असते पण तुझ्यापेक्षा कमी करते ना, आणि मला हेच नको आहे. मला माझ्या आईने माझ्यावरती सगळं प्रेम केलेलं हवं आहे. म्हणूनच तुला सांगते तू एक काम कर, पुन्हा या घराची पायरी चढू नकोस, पुन्हा या घरात येऊ नकोस. मग बघ सायली, मी माझ्या आईला कसलाही त्रास होऊ देणार नाही. मी माझ्या आईबरोबर खूप चांगलं आणि प्रेमाने वागेन. आम्ही दोघीजणी चांगल्या राहू, एकत्र राहू, कळतंय का तुला? हे सगळं तुझ्यामुळे होतं आहे सायली, तू पुन्हा या घरामध्ये येऊ नकोस. त्याबरोबर आता लगेचच ती म्हणते प्रिया तू हे जे बोलतेस ते खरं बोलतेस का? त्यावर आता प्रिया म्हणते हो 100%. तसं सायलीला आता प्रतिमात्यांबरोबर घालवलेले चांगले क्षण आठवायला लागतात. प्रतिमात्या जेव्हा सुरुवातीला नवीन घरी आल्या होत्या तेव्हा त्या प्रत्येकाला घाबरायच्या, फक्त सायलीला त्या घाबरायच्या नाही.
आता तिला ते क्षण आठवत असतात. ती थोडी भावनिक झालेली असते. त्यानंतर आता इकडे प्रिया ही प्रतिमा त्याचा हात जोरात पकडते आणि तिला म्हणत असते, आता तुझी ती पाठराखीण सायली येणार नाही आहे तुला वाचवायला, त्यामुळे आजपासून तुझा सासुरवास सुरू, कळलं तुला? आता प्रतिमात्या ह्या जरा प्रियाला घाबरलेल्याच असतात. इतक्यात आता प्रियाला आवाज येतो रविराज काकांचा, ये ये सायली. आणि मग ते आता सायली आणि अर्जुनला तिकडे घेऊन आलेले असतात. सायलीच्या हाताला धरत तिला घरात घेऊन येतात आणि म्हणत असतात, सायली आजपासून हेच घर तुझं माहेर आहे, तू इथेच यायचं माहेरपणासाठी. आणि ही गोष्ट ज्यांना मान्य नसेल त्यांनी निघून गेलं तरी मला काही फरक पडत नाही, मला चालेल असं ते म्हणतात. तर आता इथे सायली ही रविराज काकांच्या घरात येऊन खूपच जास्त भावनिक झालेली असते. रविराज काका तिला म्हणतात, आज तू हा उंबरठा ओलांडलास, तो माझी लेक म्हणून ह्या घरची मुलगी आहेस आता तू. तर हे सगळं बघून प्रियाला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.